पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 9 मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चारही उमेदवार यांच्या विजयासाठी पदयात्रा काढण्यात आली होती। या पदयात्रेमध्ये जवळपास शेकडोंच्या संख्येने तरुण नागरिक व महिला उपस्थित असल्याचे दिसून आले। ही पदयात्रा नसून विजय यात्रा असल्याची चर्चा येथील नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रभाग क्रमांक 9 मधील पॅनल प्रमुख उमेदवार राहुल भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला। सर्व नागरिकांच्या समस्या जाणून आम्ही कार्यरत राहणार असल्याचे सांगितले। नागरिकांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कार्यतत्पर असू असे देखील त्यांनी मनोगत व्यक्त केले। काय सांगाल एकंदरीत आज आपल्या प्रभागात देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे साफसफाईचे काम महिला कामगार आहेत त्यांना रात्रभर आज कामासाठी राबवलं जात आहे। यावर आपली काय भूमिका असणार आहे, काय वाटतं? नाही, मी आत्ताच सगळ्या माझ्या मित्रांना कार्यकर्त्यांना आपण सांगितलेलं आहे की फटाके आणि इतर पेपरचा कचरा करू नका। शेवटी त्या साफसफाई करणाऱ्या महिलाही आपल्या माता भगिनी आहेत, त्यांनाही आम्ही नाही लावलं पण महापालिकेने ओव्हर टाईम दिलेला आहे। आम्ही कचरा नाही होणार याची आम्ही दक्षता घेऊ। याच कामगारांच्या कॉन्ट्रॅक्टवर आपली काय भूमिका असेल? काही कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावर दबाव आणतायत असं त्या महिलांचंही म्हणणं आहे आणि कुठेतरी काम बचावण्यासाठी त्यांच्या भूमिका कुठं दड पण वागलं जातं। स्वच्छताही झालीच पाहिजे, दबाव नसणार तसा। आम्हीच कचरा कमी करू म्हणजे त्यांना काम लागणार नाही। आज मास्टर कॉलनी येथील वसाहतीत आपला प्रचार चालू आहे, कसा पद्धतीने प्रचार चालू आहे आणि नागरिकांना काय आवाहन करावं? छान प्रचार चालू आहे, प्रतिसाद चांगला आहे आणि नागरिकांना आवाहन करू की आम्हाला आमच्या पॅनलला चांगल्या मताने निवडून द्यावं। आणि आम्ही नागरिक म्हणून सांगतो, या एरियामध्ये आम्हाला अण्णा भोसले, राहुल भोसले असे काही मिळाले आहेत ना, ह्या एरियामध्ये आम्हाला कायम दिवाळी त्यांच्यामुळे मिळते। येणाऱ्या 15 तारखेला मतदानाच्या रूपाने ते मतदान करतील, बहुमताने आम्हाला आमच्या पॅनलला निवडून देतील। तुम्ही निवडून गेल्यानंतर अनेक गेले अनेक वर्ष तुम्ही प्रभागात काम करताय, प्रामुख्यानं काय कुठले प्रश्न तिथे राहिलेत ते तुम्ही त्याला नाही, बरेच प्रश्न मार्गी लावलेले आहेत आम्ही आणि जे काही आता राहिलेले आहेत गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसन आहे, काही रस्ते आहेत, काही उद्यान आहेत, काही आरक्षित जागा आहेत, ते आम्ही लवकरच डेव्हलप करणार आहोत। मला एक सांगा की शरद पवारांचाही पक्ष या मतदारसंघामध्ये निवडणूक लढतो आणि तुम्ही पण लढता, त्यामुळे तुम्हाला तुमच्या पक्षाला नुकसान होईल असं नाही वाटत नाही तुम्हाला? नाही, ही स्थानिक निवडणूक आहे, लोक चेहरा बघून काम बघून मतदान करतात। काल अमोल कोल्हेची मोठी रॅली झाली आहे, एकंदरीत पाहता तुम्ही 1.5 तास रॅली केलेली आहे। अमोल कोल्हे खासदारकीपुरती ठीक आहेत, ही लोकल इलेक्शन आहे, लोकांना माहिती आहे कोणाला मतदान करायचं आहे। आता काय सांगाल एक ज्येष्ठ नागरिक म्हणून स्थानिक नेहरू नगरचं राजकारण कसं पाहताय, काय अपेक्षा आहे? सर्वात उत्तम आहे। अण्णांनी आतापर्यंत जे आपले 30 वर्ष लावले इथं रात्र दिवस गोर गरिबांना दवाखान्याला स्वतःहून आवर्जून जाऊन लक्ष घेऊन चांगलं उपयोग केलं। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राहुल भाऊ भोसले हे पुढं चाललेले आहेत। माझी अपेक्षा असं आहे की जनतेने विठ्ठलनगर, नेहरूनगर, अजमेरा हे मासुळकर सर्व त्यांच्या म्हणण्यावर चालावं आणि त्यांना सहकार्य करावं आणि 4 घड्याळाला बहुमताने विजय करून द्यावं। महानगरपालिका निवडणूक अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।